किचनमध्ये आपण मिक्सरचा भरपूर वापर करत असतो, पण बऱ्याच वेळा घाई गडबडीमध्ये सकाळीच त्याच्यावर काम करत असताना त्याच्यावर काहीतरी सांडलं जातं आणि आपल्याला रोज ते साफ करणं शक्य होत नाही. मग आपण आठवड्यातून एकदा ते साफ करायला काढत असतो आणि तोपर्यंत ते डाग खूप असे चिकट घट्ट होऊन जातात आणि काढणं खूप अवघड होतं आणि आपण त्याला डायरेक्ट धुवू पण शकत नाही, कारण की आतमध्ये त्याला छोटे छोटे होल असल्यामुळं आतमध्ये पाणी जायची शक्यता असते. तर त्यामुळं पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीनं मिक्सर साफ करून बघा. तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहेत आणि त्या 1 वाटीमध्ये आपल्याला 1 चमचाभर वॉशिंग पावडर ॲड करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. वॉशिंग पावडर म्हणजेच निरमा, जेणे की आपण कपडे धुतो. आणि त्यानंतर आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथं अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे मी आणि त्यातच आपल्याला इथं कोलगेट घालायचं आहे. कुठलं पण कोलगेट घालू शकता. आणि लिंबाने तर तुम्हाला माहितीच आहे, लिंबाने तर डाग निघले जातात आणि जे आपल्या मिक्सरला पिवळेसर डाग असे पडलेले असतात जेणेकरून ते घट्ट बसतात, तर लिंबाच्या मदतीने ते निघले जातात. आणि कोलगेट पण यावर फार गुणकारी आहे, त्याने पण पटकन निघलं जातं. जास्त काही कष्ट लागत नाही, कारण की आपण रोज साफ करत नाही, त्यामुळे ते डाग घट्ट बसलेले असतात. आणि मग अशा पद्धतीने आपण हे करून घेतले की मग एकदम मस्त निघले जातात. आणि त्यानंतर आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे, जो की आपला खराब ब्रश असतो तो घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला एकदम हे करून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे. जास्त काही कष्ट लागत नाही, एकदम 2 मिनटामध्येच साफ होतं. आणि आपण घासणीनं इथं करू शकत नाही, कारण की घासणी आपली मिक्सरला त्याने वर खड्या पडतात, खरवडल्या जातात आणि आपल्याला स्क्रॅचेस पडतात. तर त्यामुळं आपल्याला इथं एकदम जुना ब्रश घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे स्वच्छ. तर बघू शकता इथे मी स्वच्छ करताच एकदम घाण निघून जात आहे, अजिबात जास्त कष्ट लागत नाही आणि पटपट एका याच्यातच होत आहे. बघू शकता तुम्ही इथं बऱ्याचदा आपण पाण्याने किंवा हे करायला जातो तर ते पाणी आतमध्ये गेलेलं असतं आणि नंतर आपण मिक्सर चालू केलं की त्याला आपल्याला शॉक लागायची भीती असते. तर त्यामुळे पाण्याचा न उपयोग करता आपण अशा पद्धतीनं मिक्सर साफ केलं तर खूप छान असं साफ होतं. आणि ब्रशमुळं आतमध्ये जी असलेली घाण ती पण निघल्या जाते. आणि घासणीने जेव्हा आपण करतो तेव्हा ते आतमध्ये पण जात नाही घासणी आणि निघायला पण खूप असं अवघड होतं. तर त्यामुळे अशा ब्रश घ्यायचा आहे, तर ब्रशने एकदम मस्त असं निघत आहे, बघू शकता इथं. आणि एकदम पॉवरफुल असा आपला उपयोग आहे. ते एकदम कुठले पण पिवळे डाग असू किंवा आणखी कुठलेही डाग असू तर हे निघलेच पाहिजे. एकदम असा छान असा उपाय आहेत आणि निघते 100% यूजफुल आहे. तर अशा पद्धतीनं करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लिंबाचं जे साल असते त्याने पण आपल्याला थोडंसं राहिलेलं ते पण करून घ्यायचं आहे. त्या लिंबाचे खूप सारे फायदे असतात, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यामुळे हे लिंबाचा रस आपण जेव्हा याच्यात टाकतो तेव्हा खूप सारे असे डाग आपले निघून जातात, स्वच्छ होतात. आणि त्यानंतर आपली जी वायर असते मिक्सरची ती पण खराब झालेली असते, आपण ती पण पुसत नाही, तर ती पण अशी थोडीशी लिंबाच्या याने करून घ्यायची आहेत आणि एकदम पटपट होतं आहे, जास्त काय होत नाही, थोडंसं लावल्यावरच लगेच निघून जात आहे. तर तुम्ही बघू शकता इथं एकदम क्लीन होत आहे मिक्सर, अजिबात जास्त कष्ट लागत नाही आणि जास्त काही वेळ पण लागत नाही, अगदी 10 मिनटामध्येच आपलं तयार होतं. आणि खूप सारे असे डाग असते, तर त्यानंतर मग पुन्हा आपल्याला इथं याने ब्रशने आपल्याला पुन्हा थोडंसं करून घ्यायचं आहे, जे की आपल्याला जिथं बटन फिरवतं तिथं थोडेसे जास्त घट्ट डाग असतात, ते पण आपल्याला इथं अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे. आणि बघू शकता तुम्ही सगळे एकदम आपले निघून गेलेले आहेत, अगदी 5 मिनटामध्येच आपलं सगळं इथं निघून झालेलं आहे आणि एकदम नवीन झालेलं आहे मिक्सर आपलं, आतमध्येपर्यंत सगळं निघलेलं आहेत. आणि आतलं पण जेव्हा ते पण आपण मिक्सरच्या याने ते पण आपल्याला ब्रशच्या मदतीने काढून घ्यायचं आहे सगळं. आणि एकदम पटकन होतं, जास्त काही वेळ लागत नाही. त्यानंतर आपल्याला इथं कॉटन घ्यायचं आहे, ते पण ओलं, तर पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही आहे, एकदम कॉटन आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे, त्यात पाणी काहीच अजिबात ठेवायचं नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे मिक्सर, जेणेकरून आपल्या मिक्सरमध्ये पाणी पण जात नाही आणि मिक्सर पण क्लीन होत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं मिक्सर आपलं क्लिनिंग झालेलं आहे, एकदम स्वच्छ झालेलं आहे नव्यासारखं. आणि अगोदर बघितलं तुम्ही कसं होतं, त्यानंतर बघितलं आता किती एकदम स्वच्छ झालेलं आहे.
एकदम छान अशी रेमेडी आहेत. एकदम घरच्या घरीच 2-3 वस्तू वापरूनच तयार केलेल्या आहेत आणि एकदम स्वच्छ आहेत. एकदम परफेक्ट इथं तयार होत आहेत. आपलं मिक्सर एकदम स्वच्छ झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम नव्यासारखंच झालेलं आहे. एकदम आपण पाण्याचा इथे एकही थेंबाचा वापर केलेला नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान हे झालेत. तशीच आपल्याला हे वायर पण स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि आपण धुवून काढलं की त्याचं मिक्सर पण खराब होण्याची शक्यता असते. आणि वायरला पण आपण जेव्हा लावतो तेव्हा त्यात थोडंसं नॉर्मल पाणी जातंच. किती पण आपण हे केलं तरी त्यात थोडंसं पाणी जातंच. तर त्यामुळं पाण्याचा उपयोग न करता अशा पद्धतीनं आपल्याला मिक्सर एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि एकदम छान असं एकदम नव्यासारखंच आपलं इथं मिक्सर स्वच्छ करून तयार आहेत. आणि आतमध्ये पण जर आपल्या जात नसेल तर इथं एक चाकूच्या मदतीनं आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही चाकू एखादी काडी काय पण घेऊ शकता. आणि त्यानंतर असं त्यात कपडा घालायचा आहे आणि हे पण आपल्याला साईडनं काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम मस्त असं निघत आहे. ते मिक्सरचे छोटे छोटे हे असतात त्यामुळं ते मध्ये आतल्या हाताने आपल्याला साफ करणं होत नाही. तर त्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त आपलं मिक्सर इथं साफ झालेलं आहे. एकदम नव्यासारखं देत आहे. तर कसा वाटला आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.